तिसरी बातमी आहे लक्ष्मण हाकेंच्या या वक्तव्या प्रकरणाची। ज्या पवारांना मतं दिलीत त्याच पवारांनी ओबीसी आरक्षण घालवलं असं वक्तव्य लक्ष्मण हाकेंनी केलंय। तर जरांगेंना मदत करून ओबीसी आरक्षण घालवलं असल्याचा सुद्धा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय। यावेळी त्यांच्या टीकेच्या निशाण्यावर होते ते म्हणजे शरद पवार आणि सुप्रिया सुळे। मात्र या टीकेनंतर आता चर्चांनाही उधाण आलेलं आहे। सध्या लक्ष्मण हाकेंच्या या वक्तव्यानंतर आता सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। ओबीसींचं आरक्षण गेलं ते म्हणजे शरद पवार आणि सुप्रिया सुळेंमुळे, असं सुद्धा आता लक्ष्मण हाकेंनी सवाल उपस्थित केलेले आहेत। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते अमोल मातेले आणि ओबीसी नेते नवनाथ वाघमारे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले। मी सर्वप्रथम अमोल मातेले तुमच्याकडे येणार आहे। अमोलजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। मला सांगा, लक्ष्मण हाके असं विधान करतात की म्हणजे प्रश्न ओबीसी आरक्षणाचा नाहीये, प्रश्न मराठा समाजाचा सुद्धा आहे। मराठा आरक्षण जेव्हा गेलं तेव्हा सुद्धा पवारांवरती बोट ठेवलं गेलं। आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आला तेव्हा सुद्धा शरद पवारांवरती बोट ठेवलं गेलं। मात्र हे काय होतंय, जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात, अशा प्रकारचे मुद्दे उदयाला येतात, तेव्हा पवारांनाच का मध्यस्थी केलं जातं किंवा पवारांकडेच का टीकेचा रोख केला जातो? एकतर काय आहे की आदरणीय पवार साहेब राज्याच्या राजकारणामध्ये गेली 30 वर्ष त्यांचा स्वतः काहीच असा फार सहभाग राहिलेला नाहीये। बर जेव्हा पवार साहेबांच्या हातात सूत्र होती तेव्हा मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याचे काम हम्म, हे आदरणीय पवार साहेबांनी केलेले आहे। हम्म, परंतु आता काय आहे की इतके मोठे काही लोक झालेले आहेत की उठसूट पवार साहेबांवरती बोलल्याशिवाय स्वतःला प्रसिद्धी मिळत नाही आणि स्वतः कुठे लाईमलाईट मध्ये येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की स्वतः राज्याचे मुख्यमंत्री 2014ला जेव्हा भाजपचं सरकार विरोधात होतं आणि आमचे सरकार सत्तेमध्ये होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ। हम्म, त्यांनी 11 वर्ष झाले, का बरं आतापर्यंत आरक्षण दिलं नाही? हम्म, केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे, राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे। जर आरक्षणाची व्याप्ती वाढवायची असेल तर केंद्र सरकारमध्ये कायदा करावा लागतो, लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये ते का केलं नाही त्यांनी आतापर्यंत? आपापसात जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणं, आपापसात दुही माजवणं हा एक कलमी कार्यक्रम ह्या सरकारचा चालू आहे। परंतु असे कोणी सन्माननीय आपल्या समाजासाठी भांडतात, त्यांचा तो अधिकार त्यांनी भांडलंच पाहिजे, हक्क आहे। परंतु पवार साहेबांवरती टीका करून आता काय होणार नाही, तेव्हा मला असं वाटतं त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडे या अपेक्षा ठेवलं पाहिजे, पण ते ठेवत नाही। उठसूट काही झालं की पवार साहेबांचं नाव घ्या, ठीक आहे, पवार साहेबांचं नाव घेऊन त्यांना प्रसिद्धी मिळत असेल तर त्यांनी घेत राहावं, काही त्याचा वाद नाहीये। परंतु पवार साहेबांकडे जेव्हा जेव्हा काय होतं तेव्हा पवार साहेबांनी काय केलेलं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राची जनता जाणून आहे। त्यामुळे अशा टीकेला आम्ही काय फार गांभीर्याने घेत नाही। आणि राहिला प्रश्न, जर यांची मानसिकता असेल मराठा समाजासाठी असेल, धनगर बांधवांसाठी असेल, इतर समाजासाठी असेल, तर ह्या सगळ्या मागण्या हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार करू शकतं। ज्या ठिकाणी केंद्र सरकारला पाठिंबा द्यायची वेळ येईल या आरक्षणासाठी तर आम्ही देखील त्याच्यामध्ये सहभागी होऊ। बर परंतु आम्ही असं कुठेही मागे हटणार नाही। परंतु त्या ठिकाणी त्यांनी आरक्षणाची व्याप्ती वाढवावी आणि बर आरक्षण देऊ करावं, त्याच्याबद्दल आमचा काही हस्तक्षेप नसेल। बर मी आता नवनाथ वाघमारेंकडे जाणार आहे। नवनाथजी, आता तुम्ही अमोल मातेलेंचं म्हणणं ऐकलं असेलच की फक्त शरद पवारांचं नाव घेतलं की प्रसिद्धी मिळते असं ते म्हणतायत। मग हाकेंच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? तुम्ही सुद्धा ओबीसी नेते आहात, तुम्ही सुद्धा आरक्षणाचा लढा खूप वर्षांपासून बघितला असेल। मग या सगळ्या टीकेकडे किंवा या सगळ्या वक्तव्याकडे आणि अमोल मातेलेंच्या या प्रतिक्रियेकडे तुम्ही कसं पाहताय? खरं तर शरद पवार साहेब ज्या ज्या वेळेस सत्तेत नसतात त्या वेळेस ते राज्य अशांत करण्याचा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे। कारण त्यांना सत्ता नसली की त्याला झोप येत नाही आणि मग ते काय करतात, असे कुठेतरी 2014ला सत्तागिरी त्यांनी कोपर्डी प्रकरणामध्ये राज्यभर मोर्चे काढायला लावून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला। आणि आता सुद्धा सत्तेत नाही तर मग काय केलं? आजपर्यंत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे शरद पवार आम्ही म्हणत आलो, परंतु ज्या शरद पवारांना आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारांचे पाईक म्हणत आलो, परंतु तेच शरद पवारांनी लक्ष्मण हाके जे बोलले ते अगदी तथ्य आहे। त्याच्यामध्ये तथ्य आहे, शरद पवारांच्या नातू रोहित पवार असतील आणि त्यांचे माजी आमदार राजेश टोपे या दोघांनी जरांगे उपोषण सोडून पळून गेलेला पुन्हा आणून बसवण्याचं काम केलं आणि त्या जरांगेच्या आंदोलनाला राजेश टोपेच्या माध्यमातून भरघोस अशी मदत आणि रसद देण्याचं काम केलं। कारण की हे राज्यभर आंदोलन चालवण्याचा त्यांचा मानस होता, राज्यभर आंदोलन चालवून। या शरद पवार साहेबांना काय नसतं, राजा मरू किंवा राणी मरू, ओबीसी मरू किंवा मराठा मरू, याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। पण त्यांची सत्ता नसल्याच्या नंतर
शरद पवार असे एक कलमी कार्यक्रम करण्याचं काम करतात. मग त्याच प्रकारे त्यांनी जरांगेंना सपोर्ट केला आणि त्याला एकटे शरद पवार बी त्याला आणखी शरद पवारांना जोडीला एकनाथ शिंदेनी सुद्धा केलं. कारण की एकनाथ शिंदेनी शिवसेना सोडल्याच्या नंतर एकनाथ शिंदेला जो गद्दारीचा ठसा लागला आणि पूर्ण महाराष्ट्र त्यांना गद्दार 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 म्हणत होता. मग कोणीतरी आपल्या सोबत असलं पाहिजे, आपल्या सोबत असलं पाहिजे. मग त्यांनी मराठा समाज आपल्या जवळ करण्यासाठी एक मनोज जरांगेला त्यांनी सुद्धा सीएम असताना मदत करण्याचं काम आडून आणि मंत्री पाठवणं, जरांगे संपलेला पुन्हा जिवंत करणं, अशा परिस्थितीमध्ये जरांगेचं आंदोलन मोठं करण्याचं काम एक नंबरला जरांगेंचं आंदोलन मोठं करण्यासाठी पवारांच्या पक्षानं रसद पुरवली असं म्हणतात. अमोलजी, आपली थोडक्यात प्रतिक्रिया द्या. वाघमारे साहेबांकडे काही माहिती असेल तर त्यांनी ते सगळी माहिती जनतेसमोर आणली गेली पाहिजे. असं कुठेही घडलेलं नाहीये. हे वारंवार तेच 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 आरोप करायचे आणि ते खरे ठरवायचे. ही महाराष्ट्रातली एक जुनी संस्कृती निर्माण झालेली आहे. त्यामुळे असं कधी पवार साहेबांनी केलेलं नाही. वाघमारे साहेब बोलले की सत्ता नसेल तर पवार साहेबांना या सगळ्या जाती आठवतात, परंतु पवार साहेबांना जाती आठवतात असं नाही. पवार साहेब जेव्हा विरोधात असतात तेव्हा जनतेचा आवाज बुलंद करण्याचं काम करतात. म्हणजे शेतकरी असेल, कामगार असतील, शेतमजूर असेल, जी ज्या समाजाचे प्रश्न असतील ते मांडण्याचं काम करतात. हे त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? प्रत्येक पक्ष तेच करतो. सरकार नसेल, सत्तेच्या विरोधात असेल तर त्यांची ती भूमिका निभावली पाहिजे. पक्ष चालवायचा आहे, संघटना वाढवायची आहे, त्यासाठी असे सगळे प्रयत्न करावे लागतात. परंतु यामध्ये जनतेचं ही सत्ता अमोलजी सत्ता नसल्यामुळे तुम्ही जाती जातीत भांडण लावणं योग्य नाही ना. पवार वाघमारे साहेब मला हे सांगा, तुम्ही थेट फडणवीस साहेबांना प्रश्न का विचारत नाही? पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार होते, त्यांनी शब्द दिला होता, तो आतापर्यंत का पाळला नाही? 2014ला त्यांनी घोषणा केली. आतापर्यंत 11 वर्ष झाले. केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे, राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे. त्यांनी का ही घोषणा पूर्ण केली नाही? त्याबद्दल तुम्ही एक शब्द काढत नाही का? बरं तुमचं तिथं काय तुम्ही बोलत नाही? घोषणा करणं पाहिजे. त्यांनी सुद्धा घोषणा केली, त्यांनी आरक्षण दिलं पाहिजे, परंतु घोषणा करणं आणि परंतु जाती जातीत भांडणं लावण्याचं काम शरद पवार वेळोवेळी करतात. तुम्हाला असं वाटतं जाती धर्मामध्ये भांडणं कधीच पवार साहेबांनी लावलेली नाहीये? प्रत्येक जातीचं उच्चाटन होण्यासाठी पवार साहेबांनी अत्यंत शीघ्रगतीने प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही असा कोणताही धांदात खोटा आरोप आमच्या साहेबांवरती करू शकत नाही आणि तो आरोप आम्ही सहन करू शकत नाही. हे तुम्हाला मी सांगतो. ज्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार म्हणून सांगितलं त्यांच्यावर तुम्ही काहीच बोलत नाही. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताय आणि वरती आम्हाला प्रश्न विचारताय. ही प्रश्न विचारण्याची तुमची चूक आहे. म्हणून मला असं वाटतं जे राज्यकर्ते आहेत तुम्ही त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. आणि राहिला प्रश्न विरोधकांचा, ज्या ज्या ठिकाणी विरोधकांची भूमिका आम्हाला पार पाडायची त्या ठिकाणी जनतेचा आवाज बुलंद करण्याचं काम आमचं पक्ष करत राहू. नक्कीच अमोलजी, तुम्ही सामान्य जनतेसाठी काम करत राहा, तुम्हाला शुभेच्छा. परंतु पवार साहेबांनी जरांगेचं आंदोलन उभं केलेलं हे नाकारता येणार नाही. आणि आमच्या जालना जिल्ह्यातल्या कुठल्याही सामान्य खोटा आरोप आहे, विचारलं, चुकीचा आरोप आहे, खोटा आरोप आहे, त्याच्याशी मी सहमत नाही. नवनाथ वाघमारे म्हणतात म्हणून तुम्ही हे करू नका शिक्कामोर्तब. परंतु जालना जिल्ह्यातल्या सामान्य माणसाला जरी विचारलं तर त्या आंदोलनाला रसद कोणी दिलं तर पहिलं नाव आहे शरद पवार. म्हणजे शरद पवार साहेबांच्या माध्यमातून राजेश टोपे असतील, रोहित पवार असतील आणि रोहित पवारांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आंदोलन राज्यभर पेटवण्याचं काम केलं, राज्यभर पोहोचवण्याचं काम केलं. आणि वेळोवेळी पवार साहेबांनी, हे बघा पवार साहेब फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचे माता, मग पवार साहेबांनी जरांगेच्या आंदोलनाला भेट दिली. मग आमचं आंदोलन ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी होतं. शरद पवारांनी तर भेट दिली नाही, पण शरद पवारांचा एकही प्रतिनिधी त्या आंदोलनामध्ये आला नाही. आज सुद्धा आता धनगर आंदोलन असं शरद पवार सारख्या माणसांनी कुठे भेट दिली का तिथं? फक्त शरद पवारांना मराठा आंदोलन पेटवायचं होतं, जरांगेंना समोर करून राज्य अस्थिर करायचं होतं, ओबीसीचं अस्तित्व संपवायचं होतं. खरं तर ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्याचे मारेकरी कोण असतील तर शरद पवार असतील. आजपर्यंत तुम्ही सांगत आलात की शरद पवार मंडळ करणारे शरद पवार, आम्ही सुद्धा सांगत आलो. पण परंतु ते अनुदानाने तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडळ लागू केला होता आणि तो प्रत्येक राज्याला लागू करावा लागणार होता. त्याच अनुषंगाने शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते महाराष्ट्रात, त्यांनी लागू केला, तरी त्यांचे धन्यवाद. परंतु शरद पवार साहेबांनी आज ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी मोठा डाव टाकलेला आहे आणि त्यामध्ये ओबीसी भरडला जातोय, ओबीसी संपल्या जातोय आणि ओबीसीचं राजकीय अस्तित्व, स्थानिक स्वराज्य संस्थेतलं राजकीय अस्तित्व पूर्णतः संपलेलं आहे. त्यामुळे याचे राजकीय अस्तित्वाचे आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्याचे कोण मुख्य मारेकरी असतील तर शरद पवार आहेत. दुसरे मारेकरी कोण असतील तर एकनाथ शिंदे येतं. बर,
या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता सध्या नेमकं आता हे प्रकरण कुठल्या अनुषंगाने जातं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला आता हे बातमीपत्र आपल्याला इथेच थांबावं लागतंय. धन्यवाद आपल्या दोघांचे सुद्धा, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासोबत जोडले गेलात.